तर महाराष्ट्रात एकूण 13 ठिकाणी मतदान पार पडलंय। मात्र पुन्हा एकदा मतदानाची आकडेवारी काही वाढलेली दिसत नाहीये। संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारीनुसार कुठे किती टक्के मतदान झालंय पाहूयात। शेवटच्या आणि 5व्या टप्प्याच्या मतदानासह महाराष्ट्रात सर्व 48 जागांसाठी मतदान पार पडलं। 5व्या टप्प्यात मुंबईच्या सर्व 6 जागांसाठीही मतदान पार पडलंय। दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे। इथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा सामना आहे। संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारीनुसार 44.22% इतकं मतदान झालंय। दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यात लढत आहे। इथे 48.26% मतदान झालंय। उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आमने सामने आहेत। इथे 49.79% मतदानाची नोंद झाली आहे। उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपच्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांमध्ये लढत आहे। इथे 47.32% मतदानाची नोंद झाली आहे। उत्तर मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटील आणि भाजपच्या पियुष गोयल यांच्यात लढत आहे। इथे 46.91% मतदानाची नोंद आहे। ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील आणि भाजपच्या मिहिर कोटेचा यांच्यात सामना आहे। इथं 48.67% मतदान झालंय। ठाण्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के उमेदवार आहेत आणि इथे 45.38% इतकं मतदानाची नोंद झालेली आहे। कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून वैशाली दरेकरांविरोधात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि इथे 41.70% मतदानाची नोंद झालेली आहे। भिवंडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळामामा म्हात्रेंच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील मैदानात आहेत आणि इथं 48.89% मतदान झालेलं आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजेंना शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं आव्हान आहे आणि इथे 51.16% मतदान झालंय। तर दिंडोरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे आणि भाजपच्या भारती पवारांमध्ये लढत आहे आणि इथं 57.6% मतदानाची नोंद झालेली आहे। धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्चाव आणि भाजपच्या सुभाष भामरेंमध्ये लढत आहे आणि इथं 48.81% मतदान झालंय। देशभरातून पुन्हा एकदा महाराष्ट्रातच कमी मतदान झालंय, त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसतो आणि सर्व 48 जागांपैकी कोणाच्या पारड्यात किती जागा येतात हे 4 जूनला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।